गाडी वॉश झाल्या पण टायर चेंज करायला सांगितले ती. आपण पोहोचलोय त्यांच्या पार्किंग मध्ये. जाऊया त्यांच्या गाडीपाशी, बघूया ती काय करतात. 100 किलोमीटर राहिलेला आहे. पाऊस काय यार पिच्छा सोडून झालाय. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजलेले आहेत 5. मी आहे आता इटलीमध्ये. तर माझी 11 तासाची रेस्ट कंप्लीट झालेली आहे आणि बाहेर थोडासा उजेडी पडलेला आहे आणि आपल्याला आता ड्राईव्ह सुरू करायचे. आपली 11 तासाची रेस्ट कंप्लीट झालेली आहे. आपण 5 मिनटं अदरवर लावलेले आहे, 9 मिनटं झालेली आहेत. तर असा आहे बाहेरचा सीन. तर आपल्याकडे राहिलेलं आहे डिझेल 25% आणि काल मॅनेजरनं आपल्याला लोकेशन टाकलं होतं. आपल्याला तिथं जाऊन थोडंफार डिझेल घ्यायचं आहे का, तर आपण हंगरी चाललेलो आहे आणि आपण त्यानंतर आपल्या कंपनीमधून डिझेल घेऊ शकतो. त्यामुळं 200 लिटर डिझेल आपल्याला घ्यायचं आहे. त्यांनी लोकेशन टाकलेलं आहे. बस ते 54 किलोमीटर राहिलेलं आहे. तिथं जाऊन आपल्याला डिझेल घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढील प्रवास सुरू करायचा आहे. पोचत आहोत आपण पंपावरती. हे हायवेच्या खूप आतमध्ये पंप असतात का, तर थोडेसे पैसे कमी असतात, रेट कमी असतो. त्यामुळं कंपनीतल्या आतल्या पंपावरती डिझेल घेते. तर हायवे सोडून आपण आत आलोय. तर इथं आपल्याला फक्त 200 लिटर घ्यायचं आहे. इकडे कारसाठी आणि इकडे ट्रकसाठी. तर आपल्या पुढं हा एक ट्रक आहे आणि ही 2 ट्रक डिझेल भरायला लागलेले आहेत. इथं आपल्याला स्वतः भरायचं असतं. हा बघा ड्रायव्हर स्वतः डिझेल भरायला लागले. डिझेल टाकायला सुरुवात केली आपण. आपल्याला फक्त 200 लिटरच घ्यायचं आहे. डिझेल टाकून 3 तास प्रवास करून आपण पोहोचलोय आता इटली आणि स्लोव्हेनियाच्या बॉर्डरवरती. आता आपण इटली क्रॉस करून आपण आता स्लोव्हेनियामध्ये एंटर करणार आहोत. अजून आपला अनलोडिंग आहे लगभग 600 किलोमीटर आहे. आपली 4 वाजताची अपॉइंटमेंट आहे, पण आपण नाही पोहोचणार टायमावर का, तर आपण त्याच्या आधी आपली ड्रायव्हिंग टाइम संपून जाईल. त्यामुळे आपल्याला हंगरीतच कुठेतरी ब्रेक म्हणजे रेस्ट घ्यावी लागेल. माझ्या मते उद्याच खाली होईल गाडी. पाहूया आता काय होतंय. आणि पुढं ट्रॅफिक पण आपल्याला लागणार आहे हंगरीमध्ये. M5 ला ट्रॅफिक लागतं भरपूर. तर आलोय आपण आता स्लोव्हेनिया बॉर्डर जवळ. हा पूर्ण बॉर्डर एरिया आहे. 500 meters. You are crossing the border. Now, you are crossing the border. हे बिलकुल बॉर्डरवरती आहे आपण. समोर आहेत ते पोलीसच उभा आहेत. ह्या बोर्डापासून पुढं स्लोव्हेनिया चालू झालंय. याच्या अलीकडे इटली आहे. तर आता आपण आलोय स्लोव्हेनियामध्ये. आता यानंतर आपल्याला लागणार आहे हंगरी बॉर्डर. पंप आलाय, पंपामध्ये घेऊया आपण. नाश्ता पण बनवूया आणि कंट्री पण बिगिन करूया. 45 मिनिटाचा ब्रेक पण घेऊया इथंच. बघूया पार्किंगला जागा आहे का आपल्याला. जर जागा असेल तर आपण इथं ब्रेक घेऊ. पार्किंग जर भेटली तर आपल्याला 45 मिनिटाचा पण ब्रेक होईल. आपल्याला आता 1 तास 20 मिनिटं राहिले ड्राईव्ह टाइम. त्याच्या आधी आपल्याला ब्रेक घ्यायचा 45 मिनिटाचा. जर जागा सापडली तर ब्रेक घेऊ, नाहीतर आपण कंट्री बिगिन करून पुढल्या पार्किंग मध्ये जाऊ.
बघूया जागा आहे का. आहे सापडली जागा. सगळ्यात आधी कंट्री बिगिन करूया आपण. स्लोवेनिया. आणि आपल्या वेबिल मध्ये पण आपण एंट्री करूया. किलोमीटर आणि टाइम आणि कोणती कंट्री आहे ही आपल्याला लिहून ठेवावं लागतं. हे नंतर आपल्याला कंपनीला सबमिट करायचं असते. नाश्ता बनवूया आपण. 45 मिनिटाचा इथं ब्रेक पण घ्यायचा आहे आपल्याला. नाश्ता बनवून परत आपल्याला हंगरीच्या दिशेने जायचं आहे. तर नाश्ता बनवून झालेला आहे मित्रांनो. तर नाश्त्यामध्ये आपण बनवलेला आहे शिरा बनवलेला आहे. फटाफट नाश्ता करूया आणि निघूया का तर आपली 45 मिनिटं पूर्ण होणार आहेत. त्यामुळे मॅनेजरचा कॉल यायच्या आधी आपल्याला निघायचं. नाश्ता करून झालेला आहे आपला आणि ब्रेक पण आपला 55 मिनिटाचा झालेला आहे. आता आपल्याला निघायचं आहे. अजून आपलं 550 किलोमीटर आहे. पाहूया आज कव्हर होतोय का नाही. मुश्किल आहे, आज नाही होणार कव्हर, पण पाहूया. प्रयत्न आपला पूर्ण राहील का तर आपलं ड्रायव्हिंग टाइम त्याच्या आधी संपून जाईल. पाहूया काय होतंय. भाई साहब, स्लोवेनिया के नजारे. टोटल 4 तासाचा प्रवास करून आपण हंगरीच्या बॉर्डरवर पोहोचलेलो आहे. मध्यंतरी आपण एक 45 मिनिटाची ब्रेक पण घेतला होता. तर आपण पोहोचलोय आता हंगरी बॉर्डरवरती. तर ही समोर दिसते ही बॉर्डर आहे. तर हंगरीची बॉर्डर पास करून आपण आलोय. आता आपल्याला हंगरीमध्ये 250 किलोमीटर जायचं आहे. 250 किलोमीटर गेल्यानंतर आपलं अनलोडिंग आहे. पण आज मुश्किल आहे का तर आपलं थोडक्यासाठी आपलं टाइम राहणार आहे. म्हणजे टाइम संपणार आहे आणि किलोमीटर जास्त राहणार आहे. 200 किलोमीटर पर्यंत आपण पोहोचू शकतो. त्यानंतर आपलं ड्राईव्ह टाइम संपणार आहे. राहिलेलं 50 किलोमीटर आपण पाहूया सकाळीच कव्हर करू. तर आपण आलोय आता हंगरीमध्ये. हा हंगरीचा रस्ता आहे. एकदम छोटीशी बॉर्डर होती. तर हंगरीमध्ये आपलं 2 तास ड्राईव्ह झालेलं आहे. आता आपल्याकडे राहिलेलं आहे फक्त 1 तास 32 मिनिटं आणि किलोमीटर राहिले 120. तर आपण काय पोहोचू शकणार नाही. त्यामुळे आपण आता पार्किंग शोधायचं आहे. सकाळी लवकर 5ला जाऊन आपलं 6-6:30ला अपॉइंटमेंट आहे. 1-1.5 तासात पोहोचतोय आपण तिथे. त्यामुळे आता आपलं टाईम आलं आहे संपत. आज तब्बल आपण 8 तास 30 मिनिटं झाली गाडी चालवल्या. अजून एक अर्धा तास गाडी चालवायची आणि त्यानंतर आपल्याला पार्किंग शोधायचं आहे. बघूया पार्किंग सापडते का. पार्किंग भेटलेलं आहे. पार्किंगमध्ये आलेलं आहे. 100 किलोमीटर राहिलेलं आहे आणि सकाळी आपण 5ला उठून जरी गेलो तर 6:30 पर्यंत पोहोचतोय. आपली 6:30ला अपॉइंटमेंट आहे. तर एक पंप सापडला आहे. पंपात आपण इथं पार्किंग केली आहे गाडी. हंगरीमध्ये आहे आपण आता सध्या. तर संध्याकाळचे 11 वाजलेले आहेत मित्रांनो. आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. सकाळी आपल्याला 5ला उठायचं आहे का तर आपलं 6:30ला अनलोडिंग आहे आणि अजून आपल्याला 100 किलोमीटर जायचं आहे. तर आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. तर भेटूया सकाळी मित्रांनो. गुड नाईट.
बाय बाय. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजलेले आहेत 5. आपण उठलेलो आहे. बाहेरचा नजारा बघा. इथं 4 वाजताच उजाडते, 10 वाजता अंधार पडतोय. तर आपण बनवायला लागलेला आहे ब्लॅक कॉफी बनवायची आहे आणि आपल्याला निघायचं आहे अनलोडिंगसाठी. तर आपण पोचलेलो आहे कंपनीमध्ये. ही कंपनी आहे. पोचलोय आपण कंपनीमध्ये. रजिस्ट्रेशन करून आलोय. आपल्याला 26 नंबर याला रॅम्पला लावायचं सांगितले गाडी. हे इथं रॅम्प आहे 26 नंबर. तर आपला अनलोडिंग कंप्लीट झालेला आहे आणि आपल्याला दुसरी ट्रिप पण आलेली आहे. आपली आता नेक्स्ट ट्रिप असणार आहे हंगरी ते बेल्जियम. तर चला, आपला 8लाच अपॉइंटमेंट आहे आपली लोडिंगची. 1 तास आहे. आपल्याला 70 किलोमीटर जायचं आहे आणि तिथं जाऊन लोड करायचे. चला तर मग. तर ही कंपनी होती, इथं आपण अनलोडिंग केले. आता जायचं आपल्याला लोडिंगला. आपला लोड बेल्जियमचा आहे. तर आपण पोचलोय लोडिंग कंपनीमध्ये. रजिस्ट्रेशन झाले, लोडिंगला जायला सांगितले. तर ही कंपनी आहे बघा. ही कंपनी आहे. हे ऑफिस आहे. तर रजिस्ट्रेशन करून आलो. आपल्याला इकडे लोडिंगसाठी जायचं आहे. गाडी लोड झालेली आहे आणि आपण आता चाललोय कंपनीकडे. मॅनेजरचा मेसेज आलाय कंपनीत येऊन डिझेल टाकायचं आपल्याला. तर आपण आता आपल्या कंपनीत चाललोय. आता लोड करूया. आता आपण कंपनीच्या बाहेर निघालूया, लोडिंग कंपनीच्या. तर 1 तासाचा प्रवास करून आपण पोहोचलो आहे आपल्या कंपनीमध्ये. हा सिग्नल पास केला की आपण कंपनीमध्ये जाणार आहोत. आपल्याला फर्स्ट डिझेल टाकायचं आहे. त्यानंतर किरकोळ एक सामान घ्यायचं आहे आपल्याला कंपनीच्या आतमध्ये. तो आपला मॅनेजर देईल, तो घेऊन जायचा आहे आपल्याला. तर आता इथून टर्न मारला की राईट साईडला आपली कंपनी आहे. तर आपण आलोय कंपनीजवळ. ही आपली कंपनी समोर दिसते. फर्स्ट आपल्याला डिझेल टाकायचं आहे. दोन्ही टँक फुल, ॲड ब्ल्यू फुल करायचं आहे. तर हा कंपनीचा पंप आहे. ही कंपनी. तर डिझेल टाकाय सुरुवात केल्या. इथं आपल्याला दोन्ही टँक फुल करायचे आहेत. ही आमची कंपनी आहे. भरपूर मोठे आहे आत. खूप म्हणजे खूप मोठे. या टोकापासून ते त्या टोकापर्यंत आहे. भरपूर. आपल्याला इथं डिझेल ॲड ब्ल्यू फुल करायचं आहे आणि एक मॅनेजरकडून एक सामान घ्यायचं आहे. ते घेतल्यानंतर आपण निघायचं आहे. गाडी आतमध्ये बेस्ट कंपनीमध्ये आलोय. वॉशिंग झाली आहे गाडीची. गाडी वॉश झाल्या पण टायर चेंज करायचं सांगितले ती. तर टायर सर्व्हिस आहे म्हणले. तर टायर आता चेंज करणार आहेत. पाहूया कुठले कुठले टायर चेंज करतायत. वॉशिंग झालेलं आहे. कंपनीतनं आपण आलोय बाहेर. गाडीला बी आंघोळ घातली. आपण पण आंघोळ केली, कपडे वगैरे धुतली. त्यानंतर गाडीचे टायर चेंज केले आणि आपल्या कंपनीच्या पाठीमागच एक सुपर मार्केट आहे. त्या मार्केटमध्ये आलोय. आपल्याला रोजच्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या घेतलेल्या आहेत आपण. आणि बस आता निघायचं. आपल्याला ट्रिप कंटिन्यू करायची आहे. आता आपल्याला जायचं आहे इथून बेल्जियमला. तर हे औचन म्हणून स्टोअर आहे, मार्केट आहे, सुपर मार्केट आहे, खूप मोठं आहे. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आपण कंपनीपासून निघून थोडंसं सामान खरेदी करून आपण स्लोवाकिया या देशात आलो. तर आपण इथं आता पार्क केल्या. जागा काय नाही स्लोवाकियामध्ये. असं तर रोड साईड पार्किंग असते. तर रोड साईडलाच पार्क केली आहे गाडी. इथे एक गाडी आहे, इथे एक गाडी आहे. इथं आपण आता 9 तासाची रेस्ट घ्यायची आहे आणि सकाळी आपण आपला प्रवास कंटिन्यू करायचा आहे. हा स्लोवाकिया देश आहे. स्लोवाकिया देशातला हा एक विलेज रूट आहे, म्हणजे एक शॉर्टकट आहे. पुढं हा जाऊन हायवेला भेटतो. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजलेले आहेत 5. आपण आहोत स्लोवाकियामध्ये. तर बाहेरचा नजारा असा आहे. रात्रभर पाऊस पडत आहे आणि इथून गाड्या जात असल्यामुळं रात्रभर आपली झोप लागलेली नाही. गाडी शेजारून गेली की गाडी अशी पूर्ण कॅबिन हालत होतं. त्यामुळे रातभर आपली काही झोप पूर्ण काही झाली नाही. तर 5 वाजलेले आहेत मित्रांनो. एक कॉफी बनवूया आणि आपण आपला प्रवास सुरू करूया. रात्रभर पाऊस चालू आहे. 1 मिनिट सुद्धा पाऊस उघडलेला नाही. 2 तासाचा प्रवास करून आपण पोहोचलेलो आहे चेक रिपब्लिक या देशामध्ये.
तर नाश्ता करण्यासाठी थांबलोय, प्लस आपल्याला 45 मिनिटाचा ब्रेक पण घ्यायचा आहे. नाश्त्यामध्ये आज आपण बनवलंय मॅगी बनवल्या. तर हे बॉर्डर पार्किंग आहे, ही चेकची बॉर्डर आहे. चला तर मित्रांनो, नाश्ता झालेला आहे आपला. जवळपास 1.25 तास आपला हॉल्ट झालाय. सुरू करूया प्रवास. Now, turn left. Then, turn right. ही बॉर्डर आहे, चेक रिपब्लिकची बॉर्डर आहे. बॉर्डर पार्किंग होतं. Now, turn right. उद्या वीकेंड आहे, त्यामुळे अजून आपलं किलोमीटर बाकी आहे 1200. त्यामुळे आज आपल्याला कसल्याही परिस्थितीत 600 किलोमीटर आज गाडी चालवलीच पाहिजे. आपलं टाईप संपाय 550-600 किलोमीटर चालवायचे. उद्या पण एक 400-500 किलोमीटर चालवून आपण स्टॉप घ्यायचा आहे. त्यानंतर आपली वीकेंडची रेस्ट चालू होईल. त्यानंतर आपल्याला मंडे 8 वाजता आपली अपॉइंटमेंट आहे अनलोडिंगसाठी. तर राहिलेलं 100-150-200 किलोमीटर आहे ते आपण मंडे सकाळी लवकर उठून करायचं आहे. त्यामुळे आज कसलाही टाइमपास न करता आज आपल्याला 600 किलोमीटर कम से कम गाडी आज ड्राईव्ह करावीच लागणार आहे. तेव्हा कुठे मंडे गाडी तर आपल्या अपॉइंटमेंटच्या वेळेत अनलोड होणार आहे. त्यामुळं आज अजिबात टाइमपास नाही. 1-2 ट्रॅफिकची ठिकाणं आहेत पुढं, बघूया ट्रॅफिक लागतंय का नाही लागलं तर अतिशय उत्तम होईल. आपला आज ड्राईव्ह जी आहे ती आपली कंप्लीट होईल. कम से कम 600 किलोमीटर गेलंच पाहिजे आज. या इथं ट्रॅफिक लागणार होतं, गेला तो पाठीमागे एरिया. ब्रिजचं काम चालू आहे, पण ट्रॅफिक काय आपल्याला लागलं नाही. नंबर 1 काम झालेलं आहे. त्यामुळे आज शायद आपण आपलं रनिंग कव्हर करू शकतोय. ही बर्नो म्हणून आहे, पाठीमागल्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असेल. एक बर्नो म्हणून प्लेस आहे, इथं ब्रिज चालू आहे एक मोठं. गेलं पाठीमागं पोलीस होतं तिथे, त्यामुळे रेकॉर्डिंग करायला वेळ ना म्हणजे नाही भेटलं आपल्याला. तर ट्रॅफिक काय लागलं नाही, त्यामुळं आपण आज 600 किलोमीटर होऊ शकते आपली आज ड्राईव्ह. बघूया, आज पूर्णपणे ताकद लावायची, आज ट्राय करायचं आहे. बघूया काय होतंय. आज आपलं टोटल 1300 किलोमीटर होतं रनिंग. पण मॅनेजर आता ऑफिसमध्ये आले होते, त्यानं बघितलं की आज माझ्यावर लोड पडणार आहे जास्त. त्यानं जर्मनीत माझा रूट एक छोटा रूट होता तो ऑटोमॅटिक चेंज केला आणि थोडासा फास्टवाला रूट म्हणजे मोठा हायवे त्यानं दिला. त्यानं ओळखलं की आज आणि उद्याच गाडी चालवणार आहे, पोचणार नाही गाडी आपली. त्यामुळे त्यानं एकदम फास्टेस्ट रूट त्यानं दिला आहे आपल्याला. त्यामुळं आता सोमवारी अनलोड आपली गाडी होईल. त्यांना पण माहीत असतंय की किती वेळ लागणार आहे काय, ते लोक ट्रॅक करत असतात, त्यामुळे त्यांना पण माहीत असते. त्यानं बरोबर ऑफिसमध्ये आल्यावर बघितलं की मी कितीला ड्युटी चालू केली आहे, किती लांब जाऊ शकतोय आज. उद्या संध्याकाळ, उद्या वीकेंड आहे ना, उद्या आपल्याला गाडी स्टॉप करायला येणार. परत वीकेंडला गाडी चालत नाही युरोपमध्ये. त्यामुळे त्यानं बरोबर प्लॅन केला रूटचा आणि फास्ट रूट दिला त्याने. तर 3 तासाचा प्रवास करून आपण पोचलोय आता प्राग सिटीमध्ये. चेक रिपब्लिकमध्ये प्राग सिटी तुम्हाला माहीत असेल. तर ही आहे प्राग सिटी. आपण बायपास करायला लागलोय, बाहेरूनच जायचं आहे आपल्याला. तीन तास 22 मिनिटं ड्राईव्ह झाली आणि ही प्राग सिटी आहे. इथं ट्रॅफिक असतंय थोडं. आपल्याकडे फक्त 1 तास 8 मिनिटं राहिले, त्यानंतर आपल्याला 45 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे. तर इथं थोडं ट्रॅफिक लागलंय. तर 350 किलोमीटरचा प्रवास करून आपण चेक रिपब्लिक मधनं आता जर्मनीत यायला निघालोय. बॉर्डर आल्याजवळ 800 meters. अर्ध्या You are किलोमीटर crossing the border. वरती जर्मनीची बॉर्डर आहे. सकाळपासून आपण एकदा
45 मिनिटाचा एक ब्रेक घेतलाय, जेवण केलं होतं आणि आपण निघालोय. तर थोड्याच वेळात जर्मनीची बॉर्डर येणार आहे, त्यानंतर आपल्याला जर्मनीत एंटर करायचं आहे. You are crossing the border. बस ही बॉर्डर आहे, पोस्ट चेकपोस्ट म्हणतो आपण, ते पुढे असेल. ही जस्ट बॉर्डर आहे. आता ब्रिजवर आपण उभा राहिलो. पुढं पोलिसांचं पार्किंगमध्ये एक हे असते, चेकपोस्ट टाईप असते. तर इथं पार्किंगमध्ये पोलीस असणार आहेत. त्यांनी रस्ता पूर्ण पार्किंगमध्ये वळवलाय. इथं बॉर्डरचे चेकपोस्ट जी म्हणतो ते इथं असते. फार जर्मनीत असंच आहे, जी येणार पहिलं पार्किंग आहे त्या पार्किंगमध्ये चेकपोस्ट असते. तर ही बॉर्डरचं चेकपोस्ट आहे जर्मनीचं. हे समोर आहेत ते सगळे पोलीस आहेत. जे जर्मनीत हमेशा असं परत फर्स्ट टाइम एंटर होतो, जी पार्किंग असेल त्या पार्किंग मध्ये यांनी ते चेकपोस्ट बनवलेलं असते. ज्याला डाऊट असेल त्याला थांबवते, ज्याला डाऊट नाही काय नाही त्याला काय प्रॉब्लेम नाही, आरामसर आपण पास करून जाऊ शकतो. जर आपल्याला डाऊट असता काय तर चेक करायचं असतं तर ते गाडी साईडला घेतात, थांबवतात, पेपर चेक करतात आणि सोडून देतात. जर्मनी किती छान व्ह्यू आहे बघा, जबरदस्त दिसतंय. शेती तेवढंच एकदम डोंगरावरती घर कशी आहेत बघा, किती छान दिसतंय बघा. जबरदस्त. भाई एक आठवडा झालं यार, हे पाऊस काय यार पिच्छा सोडून झालाय. त्याला सारखा तासाला सारखा पाऊस येतो. आठवडा झाला, मागचा आठवडा बी असाच पावसात गेला. आता आलो जर्मनीत, तोरा आणि चालू झालाय बाबा. आता उद्याचा आठवडा विकेंड आहे, तर आणि या विकेंडला सुद्धा काय करू देणार. या विकेंडला काहीतरी काम करायचे असते, दिवसाला सारखा पाऊस आलेला आहेच. दिमाग खराब करून टाकला या पावसात. आठवडा झाला काय थांबायचं नावच घेणं झालंय. 9 तासाला 2 मिनिटं कमी आहेत. पार्किंग सापडले आपल्याला. आता इथून 670 किलोमीटर राहिलेलं आहे. उद्या सकाळी लवकर उठून आपण 550 किलोमीटर 555 किलोमीटर जायचं एक पार्किंग मी बघून ठेवलेलं आहे गुगलमध्ये. उद्या तिथं जाऊन आपली विकेंड करायची. मुश्किलीनंच मला स्लॉट सापडलाय. मोठं असं पार्किंग आहे. इकडून आपण आलो असं फ्रंटनी गाडी घातली का तर बॅक साईडला आपल्या गाडी कोण पार्क केलेली आहे. बॅक साईडला आधीच कोणतरी पार्क केलेली आहे गाडी. म्हणजे इथे गाडी होती ती गेली. आपल्या बॅक साईडला रेड कलरची गाडी उभी असल्यामुळं मागून गाडी एंटर करता आली नाही, त्यामुळं पुढून रिव्हर्स गाडी मी आतमध्ये घेतली. इथं आपल्याला 9 तास रेस्ट करायचे आणि सकाळी उठून लवकर जायचं. उद्या 555 किलोमीटर चालायचं. त्यानंतर आपली विकेंड बस सुट्टी. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे शनिवार. सकाळचे वाजलेले आहेत 5. आपण आपली ड्युटी सुरू केलेली आहे. कॉफी बनवली आहे आणि बाहेरचा नजारा पाहू शकता. अशा प्रकारचा नजारा आहे बाहेरचा. कॉफी बनवलेली आहे आपण. आता आपण आहोत जर्मनीमध्ये. आपल्याला यानंतर लागणार आहे बेल्जियमचीच बॉर्डर डायरेक्ट लागणार आहे. आणि आपण आज विकेंड आहे तर आज आपण बेल्जियममध्येच स्टॉप करणार आहोत. बेल्जियममध्ये जाऊन आज आपली वीकली रेस्ट जी आहे ती सुरू करायची आहे आपण. तर अजून आपलं रनिंग किलोमीटर बाकी आहे 680 किलोमीटर बाकी आहे अजून आपलं. आपल्या इकडे गरमीनं माणसं मारायला लागली तर इकडली काय थंडी जायना झाल्या. आता 4 टेम्परेचर आहे. 3-4 टेम्परेचर आहे. थंड वाजते. आपला हिटर चालू आहे. इकडली थंडी काही कमी होईना झाल्या. आपल्या इकडे गरमीनं माणसं मारायला लागली.
तर 2.5 तास प्रवास करून झालाय. नाश्त्यासाठी थांबलोय. नाश्ता करायचा आहे आणि जायचं आहे. थंडी असल्यामुळं हिटर लावल्यामुळं अशी आत गरमी झाली की झोप येते भरपूर. असं वाटतं की आता गाडी लावावं आणि एकदम झोपून टाकावं, एवढा कंटाळा येतोय. नाश्ता बनवायला सुरुवात आहे. आज नाश्त्यामध्ये आहे ब्रेड ऑमलेट, चहा. तर मित्रांनो, नाश्ता झालाय, चहा बनवून ठेवलाय. आता ड्राईव्ह करत करत चहा प्यायचा आहे. नाश्ता आपला झालाय. पाणी पण भरून घेतले का तर आज वीकेंड आहे, संध्याकाळी जेवण बनवायचं आपल्याला, त्यामुळे पाणी भरून घ्यायचं होतं. तर इथं पाण्याची सोय होती, पाणी भरून घेतलंय. चला तर निघूया आपण. 1 तासाच्या वर झाला आपल्याला. आज काय मॅनेजर नाही, आज मॅनेजर सुट्टी, वीकेंड, त्यामुळे आता काय तो आपल्याला बघायला नाही. आपण आज आपल्या मर्जीनं चालू शकतो. आज काही प्रॉब्लेम नाही. अजून आपल्याला 350 किलोमीटर जायचं आहे. त्यानंतर आपण थांबायचं आहे. आज आहे शनिवार रविवार बंद असते पूर्ण युरोप. हे दिसते त्या गाड्या सगळ्या बंद आहेत, त्यांची रेस्ट सुरू आहे. आपलं किलोमीटर राहिले आणि आज बॅन नाही, त्यामुळे आपण चालू शकतो. आज जर बॅन असतं तर आपल्याला सुद्धा थांबावं लागलं असतं. अजून 350 किलोमीटर आपल्याला जाऊन बेल्जियमची बॉर्डर पास करायची आहे आणि बेल्जियम मध्ये आपल्याला थांबायचं आहे. जर्मनी नंतर बेल्जियम. इथं पाहू शकता स्पीड लिहिलेलं नाही, म्हणजे ऑटोबनचा रोड आहे. इथं नो स्पीड लिमिट नाही आहे. जेवढी तुमच्या गाडीत पॉवर आहे तेवढी या रस्त्याला पळवा. जोपर्यंत स्पीड लिमिटचा बोर्ड येत नाही तोपर्यंत. त्याला ऑटोबनचा रोड म्हणतात आपण. सुपर फास्ट रोड असतोय. जेवढी तुमच्या कारमध्ये दम आहे तेवढा तुम्ही पळवा, काही अडचण नाही. तर काही स्पीड लिमिट नाही किंवा काही नाही. इथं स्पीड लिमिटचा बोर्ड पण लागलेला आहे बघा. अजिबात इथं लिमिट नाही आहे स्पीडला. त्यामुळे तुमच्यात जेवढा दम आहे किंवा तुमच्या गाडीत जेवढा दम आहे तेवढी गाडी तुम्ही या रस्त्याला पळवू शकता. एकदम मक्खन सारखा रोड आहे, एकदम प्लेन, बिलकुल एक डबरा नाही, खड्डा नाही, काय नाही. तुमच्यात जेवढा किंवा तुमच्या गाडीत जेवढा दम आहे तेवढी गाडी या रोडला पळवू शकता. अजिबात स्पीड लिमिट नाही. डोक्यावरून विमान एका मिनिटाला जायला लागलं की समजायचं आपण आलोय फ्रँकफुर्टला. का तर एवढा मोठा एअरपोर्ट आणि बिझिएस्ट एअरपोर्ट आहे ना. प्रत्येक अर्ध्या मिनिटाला तुम्हाला विमान दिसेल. प्रत्येक अर्ध्या मिनिटाला कुठलं लँड होतंय, कोणतं टेक ऑफ होतंय. भरपूर मोठं आणि बिझिएस्ट एअरपोर्ट आहे. तर आपण बहुतेक आलोय फ्रँकफुर्ट. आलोय फ्रँकफुर्ट. समोर बोर्ड लागलेला आहे फ्रँकफुर्ट. हा लिहिलाय फ्रँकफुर्ट. तर आपण पोहोचलोय फ्रँकफुर्ट मध्ये. हे बघा, एका अर्ध्या मिनिटाला विमान आहे. हे समोर दिसतंय, ही एअरपोर्ट आहे सगळं. या साईडला पण एअरपोर्ट आहे. हे सगळे एअरपोर्ट लिहिलं आहे बघा, फ्रँकफुर्ट एअरपोर्ट. एका अर्ध्या मिनिटाला इथं फ्लाईट आहे. लय मोठा आहे एअरपोर्ट हा. समोर बिल्डिंग दिसते ती एअरपोर्टचीच आहे. या साईडला असा पूर्ण एअरपोर्ट आहे. कसली बिल्डिंग आहे बघा. तर हे आहे फ्रँकफुर्ट एअरपोर्ट. फ्रँकफुर्ट पास करून आलोय. एवढ्या बायकर्स कुठून आलेत कुणाला इथं काहीतरी बायकर्सचा प्रोग्राम आहे. सगळ्या बाईक आहेत, सगळ्या सुपर बाईक आहेत. A to Z सगळ्या मोठ्या गाड्या, सुपर बाईक आहेत. सगळं पार्किंग भरलंय. काहीतरी यांचा इव्हेंट आहे, पूर्ण भरले.
त्या बाईकच बाईक आहेत. आपले एक महाराष्ट्राचे मित्र आहेत, त्यांचं नाव पण संतोष आहे. ते स्वीडनवरून आलेत, पुढं एका पार्किंग मध्ये थांबलेत. त्यांना माहित नाही मी ह्याचा रोड नाही येणार आहे. काल त्यांनी पार्किंग मला शोधायला सांगितलं होतं, मी त्यांना एक पार्किंग शोधून दिलं होतं. तर ते त्याच पार्किंग मध्ये मी आता जस्ट चेक केलं तर माझ्यापासून फक्त आता 11 किलोमीटर राहिलेत. जाऊया त्यांना माहित नाही मी इकडून येणार आहे किंवा मी येणार आहे ते त्यांना माहित नाही. जाऊया, त्यांना सरप्राईज देऊया. ते झोपले असतील का तर त्यांनी नाईट ड्रायव्हिंग केले, त्यांची शिफ्ट रात्री चालू झाली होती त्यामुळं ते नाईट करून झोपलेत. बघूया, त्यांना सरप्राईज देऊया. आपण तिथं जाऊया. आपण पोचलोय त्यांच्या पार्किंग मध्ये. जाऊया त्यांच्या गाडीपाशी, बघूया ती काय करतात. ही गाडी आहे त्यांची, त्यांना सरप्राईज देऊया. सरप्राईज तुम्हाला शोधत आलो. मग काय तर मित्रांनो, आपण पुढे जायचं कॅन्सल केलेलं आहे. आपण आपल्या मित्रासोबत इथंच थांबणार आहे. विकेंड आपण इथंच साजरा करणार आहे. माझं राहते 300 किलोमीटर, पण आपण सोमवारी लवकर उठून जर स्टार्ट केलं तर आपण टायमामध्ये अनलोड करू शकतोय. तर ते आता आग्रह करायला आलेत की आता जाऊ नका, थांबा म्हणून. अचानक त्यांना आपण सरप्राईज दिले. त्यामुळे आता आपलं वीक रेस्ट आहे, म्हणजे आपण रेस्ट पुढे जाऊन घेणारच होतो. ती पुढची रेस्ट आपण इथंच घ्यायची. मी पण गाडी आहे इथंच पार्क केल्या, इथंच राहू दे. ते पण इथं आपल्या कंपनीचीच गाडी आहे किंवा आपल्याच कंपनीत आहेत. ते महाराष्ट्राचे आहेत, वाशिम जिल्ह्यातले आहेत ते. बस आता इथं गाडी लावली. आता आपली इथं विकेंड चालू करायचा. बस इथं खलास खतम फिनिश. आता भेटू आपण सोमवारी डायरेक्ट. सोमवारी अनलोडिंग करून आपण भेटू. तर बाय बाय मित्रांनो.